नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे. तर आजचा प्लॅन झालाय भोरला जायचा, त्यानंतर जेजुरीला पण जायचंय. भोर पासून जेजुरी 1 तासावर आहे. दरवर्षी मी जेजुरीला जातोच, तर 4 व्हीलरने जातो प्रत्येक वेळी. तर या टायमाला मी 2 व्हीलरने चाललोय आणि बरोबर प्रणाली आहे, कृषिक आहे. जास्त बॅग वगैरे घेतले नाहीत, ही सॅडल बॅग घेतले. आमचं दोघांचं सामान राहिलंय. सकाळचे 8:21 वाजलेत आणि मी काही जास्त गाडी पळवत नाही. जास्तीत जास्त माझा टॉप स्पीड असतो 60चा. माझा एक मित्र आहे अक्षय मस्के म्हणून, तो नेहमी मला बोलतो, जर तू कोकणात ही गाडी घेऊन जाऊ शकतोस ना, तर जगातल्या कुठल्याही रस्त्यावर तू गाडी घेऊन जाऊ शकतोस. ही 2-3 पोरं दिसले, ते थम्सअप करून जात आहेत. तर ते यासाठी जात आहेत की बर्गमॅन वरून एवढं सगळं सामान लोड करून चाललोय. एवढे स्मूथ रस्ते असतात काय कुठं? कंटाळाला अशा रस्त्यावर गाडी चालवून. ब्रेकचं काही कामच होत नाही, फक्त रेस देतोय आणि फक्त गाडीवर बसून आहे. त्यापेक्षा आपला मुंबई गोवा हायवे बघा, कोकणात जाताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ब्रेक लावावा लागणार. मोठा मध्येच खड्डा येईल, मध्येच कुठे काम चालू आहे, मध्येच रेती पडलेली आहे, म्हणजे काही झोप येत नाही अशा रस्त्यांवरती, मुंबई गोवा हायवेवरती. त्यामुळे असा रस्ता कधीच बनवू नका तिकडे. रस्ता जर स्मूथ झाला तर लोक एकदम गाड्या जोरात पळवतील, मध्येच झोपतील आणि ऍक्सिडेंट होणार. मला वाटतं आपल्या कोकणातले राजकारणी लोक आहेत, त्यांनी हा विचार करूनच मुंबई गोवा हायवे बनवत नाहीत. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना.